दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक आश्चर्यकारक नाही. हुकुमशहा डरपोकच असतो. आता मोदी घाबरल्यात, त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत. यालाच डरपोक म्हणतात. केजरीवालांच्या अटकेनंतर सामनातून हल्लाबोल. देशामध्ये लोकशाही नाही, कुणालाही अटक होऊ शकते, कुणीही सुरक्षित नाही. केजरीवालांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे. देशामध्ये पुतीन आणि चीन सारखी राजवट चालू आहे. संजय राऊतांची टीका. सोलापुरातील आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलन प्रकरणी कारवाई. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. महाराष्ट्राची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता. उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता. उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीत. जागा वाटपाचा तिढा राहिलेला नाही. समन्वयानं चर्चा सुरू आहे. अखेरची लिस्ट दिल्लीत ठरेल. आज किंवा उद्या जाहीर होईल. सुनील तटकरेंची माहिती. काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं यादीमध्ये नाव असण्याची शक्यता. भंडारा लोकसभा निवडणूक न लढण्याचे नाना पटोलेंकडून संकेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये फिरून जास्त खासदार निवडून आणणार, नाना पटोलेंचं वक्तव्य. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये वडेट्टीवार धानोरकर गटांमध्ये संघर्ष वाढला. प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी न मिळाल्यास राजीनामे देऊ, धानोरकर समर्थकांचा इशारा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार दिल्लीत. वडेट्टीवार यांच्याकडून चंद्रपूर लोकसभेच्या तिकिटाची मागणी. माजी मंत्री नितीन राऊत आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत दिल्लीत. कुणाल राऊत यांना रामटेकमधून उमेदवारी देण्याची मागणी, तर प्रतिभा धानोरकरही दिल्लीत असल्याची माहिती. रामटेकची जागा शिंदे गटाकडेच राहणार, तर अमरावतीच्या जागेवर भाजपच लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य. बारामतीमध्ये बिहारसारखी परिस्थिती आहे. अजित पवारांनी नेक्सस तयार केलेल्या गुंडांकडून दम दिला जातोय, विजय शिवतारेंचं वक्तव्य. रामटेक लोकसभेतील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीमध्ये वाढ. बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागाचे आदेश. आज जात पडताळणी समितीसमोर सुनावणी. महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 44 जागांवर एकमत. उर्वरित 4 जागांवर खरगे. राहुल गांधी निर्णय घेणार. भिवंडी, मुंबई, दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिमचा तिढा कायम, तर सांगलीबाबतही काँग्रेसचा निर्णय नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा. महाविकास आघाडीमध्ये सांगली, रामटेक आणि भिवंडी जागेवरून रस्सीखेच सुरू. वंचित आघाडीला 5 जागा सोडण्यासाठी तयार असल्याची महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची माहिती. 2024ला केंद्रात आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार. शरद पवार वटवृक्ष आहेत. त्यांनी अनेक लोक मोठी केली. 2-3 पारंब्या कापल्या तर फरक पडणार नाही. व्यापारी मेळाव्यामध्ये रोहित पवारांचं वक्तव्य. रोहित आणि मी दोघेही मंत्री झालो असतो, पण झालो नाही, कारण आम्ही विचार सोडणारे नाही. दिल्ली समोर ना कधी झुकलो ना कधी झुकणार. बारामतीच्या भाषणात सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. लोकसभा फक्त ट्रेलर, खरा पिक्चर विधानसभेत दिसणार. भाजपनं मला डावलण्यानं सगळ्या 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला फटका बसेल. मी रासपकडून निवडणूक लढवणार, महादेव जानकरांचं वक्तव्य. पुण्यामधील कसबा पेठ मतदारसंघासाठीचा निधी पर्वती मतदारसंघामध्ये वळवण्याचा राज्य सरकारचा निर्णय कोर्टाकडून रद्द. कसब्याला तातडीनं निधी देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केली होती तक्रार. अहमदनगरमध्ये आज शिवसेनेचा संवाद मेळावा. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे आणि अहमदनगरचे लोकसभा उमेदवार सुजय विखे उपस्थित राहणार. अमरावतीमध्ये आज ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा. अमरावती लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी. करमाळा तालुक्यामधल्या दिवेगव्हाण इथे आज मनोज जरांगेंची सभा. 70 एकर जागेमध्ये जरांगेंच्या विशाल सभेचं आयोजन. कांदा निर्यात बंदी 31 मार्च नंतरही कायम राहणार. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी संघटना नाराज.
सीबीएसईनं 10 राज्यांमधील 20 शाळांची मान्यता रद्द केली. सीबीएसई बोर्डाच्या तपासणीमध्ये शाळांमध्ये गैरप्रकार आढळून आल्यानं आणि नियमबाह्य पद्धतीनं शाळा सुरू असल्यानं मान्यता रद्द केल्याची माहिती. बायजूस शिक्षण संस्थेनं आपली 30 शिकवणी केंद्र केली बंद. आर्थिक संकटाचा सामना करत असल्यानं केंद्र बंद केल्याची माहिती. रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. सायन उड्डाण पुलाचं पाडकाम धुलीवंदनानंतर सुरू होणार. 27 मार्च पासून पूल वाहतुकीसाठी बंद. 28 मार्च पासून पुलाच्या प्रत्यक्ष तोडकामाला होणार सुरुवात. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर भरता येणार. 31 मार्चची डेडलाईन जवळ येत असल्यानं मुंबई महापालिकेचा निर्णय. त्यामुळे धुलीवंदन गुड फ्रायडेच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू राहणार. सलग 3 दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे विमान तिकीट दुप्पट. गोव्याचं विमान तिकीट 7,000 तर मुंबई नागपूर विमान तिकीट 5,500. नाशिकच्या येवल्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेसाठी सामूहिक इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीला अनेक पदाधिकाऱ्यांसह स्थानिक हिंदू मुस्लिम बांधवांची हजेरी. जळगावच्या शाहूनगरमधून एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना अटक. 9,77,000चं 122 ग्रॅम ड्रग्ज जप्त. मावळमधील 6 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा तर आरोपीच्या आईला 7 वर्षांचा कारावास. 2 ऑगस्ट 2022ला आरोपी तेजस दळवीकडून अल्पवयीन मुलीची हत्या. वर्ध्याच्या सेलूमधील अमृततुल्य चहाच्या दुकानाला आग. आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक. 3 लाखांचं नुकसान. बुलडाणा जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापिकेकडून लैंगिक शोषण. पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल. मगरींनी वेढलेल्या नदीपात्रामध्ये तरुणाचा 5 दिवस जगण्याचा संघर्ष. कोल्हापूरच्या शिरढोणमधील घटना. आदित्य बंडगर असं या तरुणाचं नाव. व्हाईट आर्मीच्या मदतीनं पंचगंगेच्या पात्रातून तरुण सुखरूप बाहेर. जळगावच्या वर्डी गावात सर्वपक्षीय नेते मंडळींना गावबंदी. केळी कापसासह इतर पिकांच्या विम्याची रक्कम मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांनी लावले गावबंदीचे फलक. मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींकडून निषेध व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. रशियन सरकार आणि जनतेसोबत भारत ठामपणे उभा आहे. पंतप्रधानांचं ट्विट. भारतीय लष्कर जगामध्ये 4थ्या क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर वेबसाईटचा अहवाल. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत हा जगातला लष्करीरित्या सर्वात ताकदवान देश. बेंगळुरू रामेश्वरम बॉम्बस्फोटामधील आरोपींचे खरे फोटो समोर. 2 आरोपींची ओळख पटली. NIA कडून मुख्य आरोपीची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर. कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला हाँगकाँगमधून मुंबईमध्ये आणलं. मुंबई क्राईम ब्रांचची मोठी कामगिरी. अभिनेत्री उर्वशी रौतेला अयोध्येत. आगामी सिनेमाच्या यशासाठी घेतलं प्रभू श्रीरामांचं दर्शन. पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया डेअरिंग पार्टनर्स मध्ये झळकणार. डेअरिंग पार्टनर्स ही 2 जिबलग मित्रांची कथा. वेल्सची राजकुमारी केट मिडल्टन कर्करोगानं त्रस्त. केमोथेरपी सुरू झाल्याची माहिती. IPLचा दुसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स मध्ये रंगणार. भीषण अपघातातून बचावलेला ऋषभ पंत वर्षभरानंतर उतरणार क्रिकेटच्या मैदानात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.